मित्रांनो, एखादा व्यक्ती दिवसाला किती पगार कमावू शकतो? आता तुम्ही म्हणाल कोणता व्यक्ती? तर तो एकतर पगारदार असेल, एखाद्यामध्ये कंपनीमध्ये काम करणारा असेल, नोकरदार असेल, तर एखादा मजुरी असेल. परंतु आपण जर विचार केला की एखादा व्यक्ती काम केल्याच्या नंतर त्याला मिळणारा रोजचा पगार किती, आपण काय म्हणणार? 10,000, 20,000, 30,000 एका दिवशी. आपण कल्पना करू शकतो का 20-30,000 रोजाचा एखादा व्यक्ती असेल? आपल्याकडे जास्तीत जास्त 1,000, 2,000, 3,000, 5,000, एखाद्याला 10,000 मिळत असेल, एखाद्याला 20,000 मिळत असेल, चांगल्या कंपनीमध्ये काम करणार 30,000, 1,00,000 प्रतिदिन. 1,00,000, बापरे, आपल्यासाठी किती मोठी रक्कम झाली. पण विचार करा, जर एखाद्या व्यक्तीला एका दिवसाचा पगार 48 कोटी असेल तर? हो, 48 कोटी. कोण आहे हा व्यक्ती ज्याला दिवसाचा 48 कोटी पगार मिळतो? तर ते आहे जगदीप सिंग. आता ह्या जगदीप सिंग कोण आणि कुठे काम करतो? त्यांचं पूर्वीचं आयुष्य काय, याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर त्यांचं नाव आहे जगदीप सिंग. ते जेव्हा विद्यार्थी दशेत होते आणि MBA पूर्ण करत असताना ते अतिशय गरीब होते, पदवीधर विद्यार्थी. आणि ते म्हणतात की मी कर्जावर जगत होतो, पैसे वाचावे, जास्तीचे कर्ज होऊ नये यासाठी आठवडाभर एकच स्नॅक्स आणि एक ब्रेडचं पाकिट पुरवायचो. एक स्नॅक्स, एक ब्रेडचं पाकिट आठवडाभर एका भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये राहायचो. थोडक्यात ते असं म्हणतात की आपण अशा देशामध्ये राहतो की अगदी गरीब परिस्थितीतून सुरुवात केली तरी मेहनतीच्या जोरावर आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि त्यांचे हे जे स्वप्न आहे ते स्वप्न अभियांत्रिकीच्या पदवीच्या सुरुवातीपासून आपण एखादी कंपनी सुरू करावी असं होतं. आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या अनुभवावरून की आपण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मोठी समस्या निवडा, काहीतरी मोठा प्रोजेक्ट किंवा समस्येवर काम करा, कारण त्याशिवाय आपण मोठा बदल घडवून आणू शकत नाही. कारण मोठी समस्या जर निवडली तर ती सोडू शकेलच असं काही नाही. आपण त्यामध्ये अपयशी सुद्धा होऊ शकतो. परंतु हे मोठी गोष्ट समस्या किंवा मोठी समस्या सोडवण्यामध्ये अपयश जरी आलं तर त्या लहानशा गोष्टीपेक्षा ती गोष्ट अतिशय मोठी आहे, ती बाब अतिशय रोमांचक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जगामध्ये जेवढ्या काही क्रांत्या झाल्या आहेत ह्या सर्व क्रांत्या अशाच लोकांमुळे झालेल्या आहेत ज्यांनी काहीतरी मोठं स्वप्न बघितलेलं आहे. जे सुरुवातीला आपल्याला अशक्य वाटतात काही गोष्टी, परंतु आपण ते शक्य करून दाखवू शकतो. काहींना असं वाटतं की हे कसं शक्य आहे. ह्या निवड कल्पना आहेत,
त्या वास्तव्यात उतरू शकत नाही. काही गोष्टी हास्यास्पद वाटतात, परंतु जर आपण अशा कल्पना निवडल्या, अशा गोष्टी निवडल्या ज्या लोकांचा ज्यावर विश्वास बसत नाही, त्यामुळे काय होतं की आपण त्या गोष्ट करण्याकडे योग्य दिशेनं पाऊल टाकत असतो. मग जी समस्या आपण निवडलेली आहे किंवा जो प्रकल्प आपण निवडलेला आहे, जी गोष्ट आपण निवडलेली आहे, ते निवडल्याच्या नंतर पहिलं काम आपलं आहे की ती गोष्ट यापूर्वी कोणी केली आहे का. जर केली असेल तर त्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे का. मग त्याला कुठे कुठे अपयश आलेलं आहे, कोणत्या गोष्टीचा त्याला सामना करावा लागलेला, कोणत्या समस्याचा त्याला सामना करावा लागलेला, याचा सखोल अभ्यास करावा लागेल. या क्षेत्रामधले सर्वोत्तम लोक कोण आहेत, तुमच्याकडे कोणती कौशल्य आहेत, याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर त्यांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे जागतिक टीम उभारा. कारण मोठी संकल्पना जर पूर्ण करायची असेल तर ते एका माणसाचं काम नाही, तर त्यासाठी तुम्हाला दुसऱ्याचं सहाय्य घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही अशा कल्पना पूर्ण करत असताना एकटे पडू शकता. मग त्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे प्रतिभावान लोक आहेत, अशा लोकांची टीम तुम्ही तयार करायची आहे. आणि जी तुमच्याकडे नसलेल्या कौशल्याचा भांडार असेल, जे कौशल्य तुमच्याकडे नाही ते त्यांच्याकडे असेल, त्या सर्वांना एकत्र करायचं आहे आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार करून त्यांच्याकडून त्या गोष्टी तुम्हाला करून घ्याव्या लागणार आहे. कारण जगातील सर्वोत्तम लोक तुमच्यासोबत असणार आहेत. चुका स्वीकारायच्या आणि पुढे चालायचं. कारण जेव्हा आपण एखादं स्वप्न पाहतो तर ते स्वप्न पाहत असताना आपल्याला त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो, आपल्याला धाडस करावं लागतं. आणि हे एखादं धाडस करत असताना तुमच्या हातून चुका होणारच आहेत. त्या चुकांचा स्वीकार करा, त्यातून शिका आणि ती चूक पुन्हा होणार नाही यासाठी प्रयत्न करा. तर असे हे जगदीप सिंग जगातील सर्वात अधिक पगार घेणारे, ज्यांचं वर्षाचं पॅकेज आहे 17,500 कोटी, म्हणजे एका दिवसाचं वेतन आहे 48 कोटी. आणि ते कोणत्या कंपनीत काम करतात, तर ते इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मितीच्या कंपनीमध्ये काम करतात आणि ते एका कंपनीमध्ये CEO आहेत. मित्रांनो, जगामध्ये असेही लोक आहेत, केवळ स्वतःच्या बुद्धीच्या सामर्थ्याच्या भरोशावर एवढं मोठं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं. तुम्हीही करू शकता. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.